पतंगोत्सवाच्या निमित्तानं आज पुण्यातील रमणबाग प्रशालेमध्ये अनोखा कार्यक्रम पार पडला। या शाळेतील मुलांना नायलॉन आणि चायनीज मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ देण्यात आली। विशेष म्हणजे यावेळी या सगळ्या मुलांनी आसन व्यवस्थाही छानशा अशा रंगीबेरंगी पतंगाच्या आकारात तयार केल्या गेलेल्या होत्या। या अभिनव उपक्रमामध्ये मुलंही मोठ्या उत्साहाने सहभागी झाली आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पतंगबाजी आलीच, पण याच पतंगबाजी करताना अनेकदा काही दुर्घटना घडतात, काही शेकडो पक्ष्यांचे जीव जातात, माणसांचे अपघात होतात, दुचाकीस्वारांचे। कारण त्या पतंगाला वापरण्यात येणारा नायलॉन मांजा आणि चिनी मांजा हाच संदेश हे दोन्ही मांजे वापरू नयेत यासाठी पुण्यातील रमणबाग प्रशालेने आज हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय, जेणेकरून त्यांनी सगळ्या शाळेतल्या मुलांना पतंगाच्या आकारात बसून ह्या मुलांना ते शपथ देणार आहेत की या मुलांनी चिनी आणि नायलॉन मांजा वापरायचं नाही, जेणेकरून असे अपघात टळतील आणि मानवी सुरक्षा आणि पक्ष्यांची सुरक्षा राखली जाईल। आपण पाहतो किती छानपणे सुंदर दृश्य आपल्याला दिसते। वर्ण हे सगळे शाळेतली मुलं रंगीबेरंगी निळा असेल, लाल असेल, पिवळा असेल या कलरमध्ये सगळे छान मानवी रचनेमध्ये ही मुलं बसलेली आहेत आणि ही मुलं आता शपथ घेतील आणि त्यानंतर या मुलांना संदेश असा दिला जाईल शाळेच्या पातळीवरून की जेणेकरून तुम्ही नायलॉन आणि चायनी मांजा वापरायचा नाही आणि यातनं होणारे संभाव्य अपघात टाळले जातील। अर्थात उद्देश हा निश्चितच चांगला आहे, पण हा संदेश देताना एक छान कल्पक अशी आकर्षक मानवी रचना वापरली गेल्यामुळे हा संदेश निश्चितच मुलापर्यंत पोहोचेल असं मानायला काहीच हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। या मांजामुळे जीव गेलेला आहे, तर ज्या पद्धतीनं चायनीज मांजा किंवा मांजा वापरला जातो त्याच्याऐवजी साधा जर दोरा वापरून मुलांनी पतंग उडवला तर हरकत नाही। पण पतंग उडवताना कधी टेरेसवर, कधी रस्त्यावर किंवा पतंग कापणे हा जो प्रकार आहे आणि तो पकडण्यासाठी धावणं आणि धावताना कसली काळजी न घेणं हे सुद्धा चुकीचं आहे। हा जो शाळेने उपक्रम केला तो सर्वदूर पसरावा आणि ज्यांचे जीव जात आहेत, खूप हळहळ वाटते। लहान मुलं, बायका ह्या पतंगाच्या मांजाने ज्या मरत आहेत, चायनीज मांजा सगळ्यांनी आपण आत्ता जी शपथ घेतली चायनीज मांजा वापरणं बंद करूयात आणि ह्याच्यापुढे एकही जीव जर गेला नाही तर मला असं वाटतं की हा जो आपण उपक्रम केला त्याचं आपल्याला पूर्ण समाधान लाभेल। बजाज कंपनीची चेतक ही स्कूल